नमस्कार स्टुडंट्स. आज आपण लेक्चर 32 मध्ये थिअरीज ऑफ IR खाली वैज्ञानिक शाळा खाली आपण आज खेळाडू सिद्धांत आणि निर्णय घेणारे प्रक्रिया ह्याच्याबद्दल आपण थोडा विचार करूया. म्हणजे हा आंतरराष्ट्रीय राजकारणामधून वैज्ञानिक सब्जेक्ट्स फिजिक्स, इंजिनिअरिंग, बॉटनी, झुऑलॉजी अशी मधून आलेला आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. पण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांची काय काय सिद्धांत मध्ये बदल झालेला आहे हा आपल्याला अतिशय महत्वाची आहे. पहिली आपण बघितलं तर खेळाडू सिद्धांत निर्णय घेणारे प्रक्रिया ह्याच्याकडे आपण पाहिलं तर हा मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आणि लॉजिक कडून आपल्याकडे आले आणि हा सिद्धांत खेळाडू सिद्धांत गणिताची ह्याच्याकडून अल्गोरिथम्स कडून आलेले. सामाजिक विज्ञान मध्ये तुम्ही पाहिलं तर खेळाडू सिद्धांतकडे एका परिस्थिती मध्ये तेव्हा खेळाडू एकमेकांशी स्ट्रॅटेजीज म्हणजे रणनीती म्हणू शकतो आणि त्यांची गोल्स काय आहे आणि प्रेफर्ड आउटकम्स प्राधान्यक्रम काय आहे हे बघितलं तर हा अतिशय महत्वाची आहे. आणि इथे सगळं खेळाडू तर्क असतात, या तर्काची वर्तवणूक तर्कसंगत असतात अशी आपण समजून जातो. आणि हे तुम्ही पाहिलं तर हे आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि समाजशास्त्रमध्ये हे कशी आपण आणले ह्याची महत्व आहे. आता ते पाहिलं तर कुठली पण खेळाकडे तुम्ही लक्ष घातलं तर सगळं खेळमध्ये हा असतात म्हणजे खेळाडू असतात. दरेक खेळाडू स्वतः जिंकायचं अशी सगळ्यांची देह असतात आणि इथे पे ऑफ्स असतात. म्हणजे दर वेगळं वेगळं खेळाडूंना वेगळं वेगळं त्यांची गोल्स असू शकतात. म्हणजे आता आंतरराष्ट्रीय राजकारणात घेतल्याचं सगळ्यांची परराष्ट्र धोरणामध्ये वेगळं वेगळं गोल्स असू शकतात आणि त्याच्यासाठी नियम पण पाहिजे. कुठलं खेळाला नियम असतात म्हणजे आपण बुद्धिबळ खेळ खेळताना काय काय नियम असतात. म्हणजे घोडा ऐशीच जायला पाहिजे, राणी ऐशीच, राजा ऐशीच आणि माहिती असणं अतिशय महत्वाची आहे. म्हणजे आपलं क्वांटिटी, क्वालिटी, इमिडिएसी म्हणजे ज्ञानाची किती आपल्याला हा पाहिजे आणि हा आपण निवड करून घेतो आणि दुसरा खेळाडू पण निवडतात. दरेक खेळाडूला त्यांची रणनीती असतात आणि हा रणनीतीकडे तुम्ही लक्ष घातलं तर हा रणनीती अतिशय स्पर्धिक असतात. आता खेळाची मॉडेल्स काय इथे तुम्ही पाहिलं तर रिगरस थॉट म्हणजे आपण कठोर विचार केले आणि अनालिसिस केले तर कुठली पण सुरक्षाची समस्याकडे आणि म्हणजे डेटरन्स कडून आणि शस्त्र नियंत्रणची व्यवस्थापन कशी करायचं ह्याच्याकडे. आणि इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की तर्कसंगत असणं अतिशय महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही कशी ते खेळमध्ये तुम्ही ऍक्ट करणार, कशी तुम्ही त्याची धोरणाकडे बघणार आणि तुमची वर्तवणूक कशी असणार. म्हणजे खेळामध्ये तुम्ही पुढे कशी जाणार, तुमची रणनीती काय आहे आणि तुम्ही कशी ते दुसऱ्या खेळाडूला हरवणार हे सगळं तुम्ही तुमची रणनीती करता. आणि ते आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पाहिलं तर झिरो सम झिरो गेम्स म्हणून म्हणजे 0 लावलं तर म्हणजे हा झिरो सम झिरो गेम म्हणजे एकानी एनी जिंकलं तर बीनी हरायलाच पाहिजे. हे कुठलं तरी इलेक्शन सारखं ऐशी असतात. म्हणजे इथे तुम्ही पाहिलं तर हा पण रणनीती तर्कसंगत असतात आणि हा 2% मध्ये तुम्ही पाहिलं तर एक जिंकलं तर दुसरं हरायलाच पाहिजे.
आणि हा झिरो सम झिरो गेमची उपयुक्तता काय आहे, त्यांची मिनिमॅक्स स्ट्रॅटेजी म्हणून आहे. मिनिमॅक्स स्ट्रॅटेजी मी आपण आधीची लेक्चरमध्ये पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. म्हणजे अतिशय सावधान रणनीती असतात. आणि हा झिरो सम झिरो गेम्स कडे तुम्ही लक्ष घातलं तर अशी तर्क खेळ असतात आणि कुठली पण विरोधी बावळट असू शकत नाही, पण त्यांनी चूक पण करू शकतात आणि कधी कधी त्यांनी अतिशय प्रभाविक संघटनेवर हे मिनिमॅक्स स्ट्रॅटेजी ऑप्टिमम मध्ये ते परस्यू करू शकत नाही. नॉन झिरो सम नॉन गेम्स म्हणजे काय, नॉन झिरो म्हणजे हा ह्याच्यामध्ये एकाने जिंकलं तर दुसऱ्याने हरायचं ऐशी नाही. आता आजची युद्ध तुम्ही पाहिलं तर तुम्ही जिंकलं तरी दोन्ही बाजूला भरपूर त्यांच्यावर हे लॉसेस असू शकतात. त्याच्यामुळे ते नॉन हे बेसिकली एक सहकार्य खेळ आहे. म्हणजे खेळाडू एकमेकांशी बोलतात आणि एकमेकांशी बोलल्यानंतर त्यांची काय निवड करायचं त्याच्यावर ते हे त्यांच्या हितांबद्दल ते निवड करतात. आणि तिसरा मी तुम्हाला सांगितलं प्रिझनर्स डायलमा म्हणजे कैदीची द्विविधता खेळ. हा कैदीची द्विविधता खेळ काय आहे, हे बेसिकली काय करतात, तुम्हाला जेलमध्ये तेव्हा टाकलं, तो जेलमध्ये टाकलं तो वेगळं करतात, एकटा ठेवतात तुम्हाला, सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणतात. आणि हा सॉलिटरी कन्फाइनमेंट मध्ये काय आहे, आता कशी म्हणजे तुम्ही दोघांनी नाही बोलले तर 60 दिवसाचं ते 10 वर्ष तुम्हाला शिक्षा होऊ शकते. पण एखादी साक्षीदार म्हणून झालं मग त्यांना कमी शिक्षा मिळणार आणि तुम्हाला जास्त मिळणार. आणि दोघांनी साक्षीदार झालं तर अतिशय फायदेशीर आहे राज्याची. सो ह्याच्यावर हा कायद्याची विविधता खेळ म्हणून करतात आणि कुठली पण हत्याची आणि ह्याच्यामध्ये हे करण्याची प्रयत्न करतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर कुठली पण ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजवटमध्ये तुम्ही पाहिलं तर दरेक व्यक्तिगत खेळाडू हे करण्याची प्रयत्न करतात. आणि तिथे तुम्ही पाहिलं तर एकमेकांशी काय डोक्यात चालू आहे, थॉट प्रोसेसेस, विचाराची प्रक्रिया काय चालू आहे ते समजण्यासाठी हा अतिशय महत्वाची खेळ आहे. आता आंतरराष्ट्रीय राजकारणालाच तुम्ही एक खेळ म्हणून बघितलं तर खेळाची सिद्धांताकडे तुम्ही पाहिलं तर हे एक आहे, आपण काय काय वैज्ञानिक साधन वापरून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये संघर्ष या युद्ध समजण्याची अतिशय उपयोगी पडलं. परराष्ट्र धोरणाची बुद्धिबल खेळ सारखं एकमेकांना कशी तुम्ही हे करून बार्गेनिंग करून पुढे सौदेबाजी करून आणि वटाघाटी करून कशी पुढे तुम्ही जाऊ शकता. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाला हा तिन्ही खेळ उपयोगी करून युद्धामध्ये, संघर्षामध्ये, परराष्ट्र धोरणामध्ये समजण्याची प्रचंड प्रक्रिया झालेला आहे. आणि हा तुम्ही पाहिलं तर एकमेकांची सहकार्य पण करून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये युद्ध या शांतीची भरपूर अभ्यास हल्ली चालू आहे. तुम्हाला आधीची लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं अॅनाटोल रॅपोर्ट हा एक फिजिसिस्ट आहे, त्यांनीच हा प्रिझनर्स डायलमा मॉडेल आपल्या समोर आणले, म्हणजे कैदी विविधता मॉडेल आपल्या समोर आणले. आणि हा मॉडेल अतिशय युद्ध आणि संघर्ष समजून घेण्यासाठी अतिशय उपयोगी पडले, एक्स्पेशली आर्म्स रेस मध्ये, म्हणजे आर्म्सची स्पर्धामध्ये
आणि शस्त्र स्पर्धामध्ये शस्त्र नियंत्रण मध्ये ते अतिशय उपयोगी पडलेलं आहे आपल्याला समजून घेण्याची. आणि थॉमस शेलिंग तुम्हाला मी सांगितले वास्तववाद मध्ये आपण स्ट्रॅटेजिक वास्तववाद खाली त्यांचे अभ्यास केले. त्यांच्या पण काय आहे ते सामाजिक आणि मानस आणि लॉजिकल आणि रणनीती अप्रोच मध्ये त्यांनी मानवी संघर्षाकडे अभ्यास कशी करायचं ह्याच्यावर त्यांनी अतिशय चांगलं केले. पहिली दबाव कशी आपण वापरतो, कुठे वापरतो आणि कशी वापरतो. आणि हे तुम्ही पाहिलं तर त्यांनी पॉवर टू हर्ट म्हणजे तुम्हाला हर्ट करण्याची त्यांना क्षमता आहे, ते अतिशय महत्वाची आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही इथे पाहिलं तर हा थॉमस शेलिंगची खेल सिद्धांत मध्ये अतिशय महत्वाची आहे. म्हणजे दुःखपथ या आपल्याला काय शब्द आपण वाचू शकतो म्हणजे एकांना आपण दुःख पोहोचू शकतो, हा अतिशय महत्वाची आहे. आता टॅसिट बार्गेनिंग म्हणजे आपण सौदेबाजी, हा टॅसिट सौदेबाजी आपण कशी करतो आणि हा निगोसिएशन वाटाघाटीमधून ह्याची प्रचंड वेगळा आहे. आणि हा सौदेबाजी तुम्हाला सारखा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि परराष्ट्र धोरणामध्ये आपल्या जीवनामध्ये पण होत असतात. म्हणजे आपण शत्रू बरोबर विरोधी बरोबर परस्पर जे कॉम्पिटिटर बरोबर पण आपण करत असतो आणि अतिशय हा परराष्ट्र धोरणामध्ये अतिशय महत्वाची. आता ॲलिसनची 3 मॉडेल आपण अभ्यास करून घेतले तर पहिली तर्क खेळाडू मॉडेल आहे. तर्क खेळाडू मॉडेल म्हणजे युनिटरी स्टेट्स म्हणजे एकीकरण राज्य कशी खेळाडू म्हणून ते तर्क आणि त्यांच्याकडे कॉस्ट अँड बेनिफिट्स ते कशी त्यांची निवड करून घेतात, हा अतिशय उपयोग आहे. तिसरा तुम्ही पाहिलं तर ऑर्गनायझेशनल बिहेवियर मॉडेल म्हणजे संघटना वर्तवणूक मॉडेल. इथे तुम्ही तुमची निवड करून आणि मोठा संघटने कशी हा निवड त्यांची स्टँडर्ड पॅटर्न्स ऑफ वर्तणुकी बरोबर त्यांनी कशी हे करतात. आणि दरेक संघटना सरकारमध्ये राज्यामध्ये त्यांची अधिकार त्यांना असतात आणि त्यांना भरपूर संघटने राज्यांची काय त्यांच्या निर्णय घेताना प्रचंड त्यांच्या डोक्यात काय असतात, अनिश्चिततामध्ये आपण कशी आपल्या धोरणाला यशस्वी करूया, हा अतिशय महत्वाची आहे मुद्दा. ॲलिसनची तिसरा मॉडेल तुम्ही पाहिलं तर गव्हर्नमेंटल पॉलिटिक्स म्हणजे सरकारी राजकारण मॉडेल आहे. इथे आपण वर्तवणूक कशी असतात स्पेशली नियंत्रण करणं आणि सहकार्य करणं मध्ये अतिशय महत्वाची आहे. नोकरशाही हा अति वापरतात त्यांची कधी ते धोरणामध्ये हे करणं मध्ये आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं मध्ये अतिशय महत्वाचे. बिकॉज तुम्हाला माहिती आहे निर्णय घेताना एक संघटनेमध्ये सगळ्यांनी एकच निर्णयाला सहमत आहे अशी काही नसतात. भरपूर लोक त्याला असहमत पण असू शकतात आणि तेव्हा ते असहमत असतो तर आपण कशी त्यांच्या बरोबर आपण जाऊ शकतो, हा अतिशय महत्वाची उद्देश्य असतात. आणि ते पाहिलं तर भरपूर लोक म्हणतात ह्याची टीका पण आहे. बिकॉज ते म्हणतात कुठली राज्य एकमेव एक तर्क खेळाडू असू शकत नाही आणि त्यांना एकच एक गोल असतात अशी आपण म्हणू शकत नाही. निर्णय घेणारे लोकांना भरपूर गुंतवणुकी आणि विरोधी बाजू असलेला गोल्स पण त्यांना घ्यावे लागणार. आणि आता त्यांची म्हणणं आहे की 4 बेसिक व्हेरिएबल्स आहे म्हणजे एक का बहु निर्णय घेणारे नेते असतात. दुसरा ते सगळ्यांनी एकच त्यांना गोल्स असतात का. तिसरा
परफेक्ट आणि इम्परफेक्ट तर्कसंगत. आणि चौथा, आपल्याला पूर्णपणे माहिती असतात का अपूर्ण माहिती असतात. दरेक ह्याच्यामध्ये अनिश्चितता कशावर असतात, आपल्याकडे माहिती पूर्णपणे आहे का माहिती पूर्णपणे नाही आहे. हे सगळं गुंतवणुकीमधून निर्णय घेणारे प्रक्रियामध्ये परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा ची परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर हा अतिशय महत्वाची आहे. आणि आता स्नायडर आणि डीझिंगनी काय केलं, त्यांनी हा सिद्धांताला थोडा वेगळे तऱ्हेने मांडलेला आहे. एक त्यांनी मॅक्सिमायझेशन केले, दुसरं बाउंडेड रॅशनॅलिटी. तुम्हाला मी सांगितलेलं आहे गेले लेक्चर मध्ये, बाउंडेड रॅशनॅलिटी हर्बर्ट सायमनची आहे. आणि तिसरा ब्युरोक्रॅटिक पॉलिटिक्स, वेबर अँड ॲलिसन कडून पकडले, नोकरशाहीची राजकारण. आणि इथे त्यांची रॅशनल ऍक्टर मॉडेल मध्ये तुम्ही पाहिलं तर, म्हणजे तर्क खेळाडू मॉडेल मध्ये पाहिलं तर, ते म्हणतात आपण किती उपयुक्तता वाढू शकतो ते अतिशय महत्वाची आहे. आता त्यांची बाउंडेड रॅशनॅलिटी परंपरामधून त्यांनी काय सांगतात, तुमची निवड वेगळं वेगळं मूल्य, या दोन मूल्यांमध्ये शांती आणि राष्ट्रीय सुरक्षा, ते वेगळं करून तुम्ही कशी निर्णय घेणार. तिसरा तुम्ही पाहिलं, दरेक निर्णय घेणारे नेत्यांना भरपूर कन्स्ट्रेंट्स असतात. म्हणजे ते निर्णय घेताना त्यांना काय काय गोष्टीला लक्ष घेऊन निर्णय घ्यावा लागतात. सगळं मोकळं असतात आणि आपण निर्णय घेऊ शकतो अशी काही नाही. आणि तुम्ही शेवट पाहिलं तर हे सगळं राजकीय हे कशासाठी आहे, आपले सत्ता ठेवण्यासाठी आणि सत्ता वाढवण्यासाठी आणि आपली प्रभाव वाढवण्यासाठी आहे. आणि हा सगळं राज्य करत असतात. आता ह्याच्या पुढे आपण पाहिलं तर रॅशनल बार्गेनर्स. रॅशनल बार्गेनर्स म्हणजे तर्कसंगत सौदेबाजी. इथे तुम्ही पाहिलं तर ते सगळं कोणी एक संकट आहे आणि हा संकट मध्ये सगळं त्यांची हित आणि सत्ताप्रमाणेच वागतात. दुसरा, सगळ्यांनी हे त्यांना मान्य आहे की आपलं जजमेंट चुकू शकतात, बट तरी आपण मिसजजमेंट करून आपलं राज्याची हित धोक्यात आणायचं नाही. आणि म्हणून त्यांनी काय करतात, हळूहळू गेसेस करून पुढे पुढे जातात. म्हणून तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं, कुठली निर्णय एकदम मोठा निर्णय घेत नाही, छोटा छोटा निर्णय होऊन पुढे जातात. तैशी तैशी त्यांना नवीन माहिती मिळत जात असतात. आता इररॅशनल बार्गेनर्स, अतर्क सौदेबाजी पण असू शकतात. हा बेसिकली कशावरनं येतात, रिजिड बिलीफ सिस्टम. म्हणजे त्यांची बिलीफ विश्वास अतिशय ह्याच्यावरनं असतात. म्हणजे काय काय लोक त्याशी धर्मावर असतात, या कुठली राजकीय सिद्धांतची पण असू शकतात. सो त्यांची तुम्ही पाहिलं तर त्यांची सौदेबाजी करण्याची स्टाईल आणि त्यांची काय प्रेफरन्सेस आहे, त्यांची काय समस्या आहे, ते वेगळं वेगळं आहे. सो तुम्ही पाहिलं तर त्यांना सगळ्यांना ह्याच्या निर्णयावर त्यांना ऍडवाइस लागतात. आणि तुम्ही पाहिलं तर हे सगळं एक रणनीतीसाठी ते काय काय कष्ट घेतात, त्यांच्या तशी तशी नवीन नवीन माहिती आत येतात, त्यांना निर्णय घ्यावा लागतात. पहिली त्यांनी खरं घेतलं तरी ते यशस्वी होऊ शकतात, बट तेव्हा चुकतात. त्यांच्यासारखं चूक एवढं मोठं होऊ शकतं. आणि पहिला तुम्ही पाहिलं तर डिसेप्शन म्हणजे कपट या फसवणूक अतिशय मोठे प्रमाणामध्ये भीती आहे. तेव्हा तुम्ही सौदेबाजी करता, बिकॉज ते लोक तर्क संगत सौदेबाजी असतात, ते मोकळं असतात आणि त्यांना कोणी पण फसवणूक करू शकतात. आणि अतर्क सौदेबाजी स्वतःहून स्वतःलाच ते हे करू शकतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर माहिती
प्रक्रिया करण्याची एक मोठा समस्या आहे. आणि ते रिजिड इमेजला तुम्ही पाहिलं तर तुम्ही सारखं एका राज्याला अतिशय 30 प्रतिमामधून तुम्ही बघू शकता. तुम्हाला नवीन नवीन माहिती आली तर ते प्रतिमा बदलायला तुम्ही एवढं काय संभव नसतात. आता सायबरनेटिक थिअरी ऑफ डिसिशन मेकिंग, सायबरनेटिक म्हणजे आपण कम्प्युटर सायन्स मध्ये ते करतात, ते आणण्याची प्रयत्न केली. इथे जॉन स्टेन ब्रुनर हा थिअरी, आणि हा बेसिकली म्हणतो की मानवी बेसिकली आपण सगळं आपल्याकडे समस्या गुंतवणूक असते, काही सरळ सोपं नसतात. आणि परराष्ट्र धोरणामध्ये आपल्याला वेगळं वेगळं कॉम्पोनंटला आणि त्याची आपण गणित लावून आपण निर्णय घ्यायला लागतात. आणि इथे तुम्ही पाहिले तर ते लोक अतिशय अडॅप्टिव्ह वर्तवणूक असतात. या समस्याला ते अडॅप्ट करायला तयार आहे, या परिस्थितीला ते बदल करायला करून घ्यायला तयार आहे, ते लोकच यशस्वी असतात. सो सायबरनेटिक निर्णय घेणारे माणूसकडे तुम्ही पाहिलं तर हा अतिशय महत्वाची त्यांच्या वर्तवणूकमध्ये प्रचंड बदल करावा लागतात. आणि हा सायबरनेटिक थिअरी खाली तुम्ही पाहिलं तर काय त्याची आउटकम काय असायला पाहिजे हे अतिशय महत्वाची असतात. आणि गुंतवणुकी निर्णय असल्यामुळे हा निर्णयाला 2 या जास्त मूल्य असू शकतात आणि त्याच्यामुळे ते अनिश्चित असतात. आणि निर्णय घेणाऱ्याची सत्ता व्यक्तिगत खेळाडू आणि त्यांची संघटनांकडे असू शकतात. इथे तुम्ही पाहिलं तर ह्याच्या खाली लोक म्हणतात तुम्ही एक राज्य या कलेक्टिव्हिटी या व्यक्ती नसलेल्या लोकांना अजून गुंतवणुकी वाढतात. आणि गुंतवणुकी समजून घेणं अतिशय महत्वाची असतात. आणि तुम्ही पाहिलं तर सायबरनेटिक पॅराडाईम युद्धाची या संघर्षाची परिस्थितीमध्ये वापरण्याची प्रयत्न केलेला आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्याशी तुम्ही वर चालू वरती म्हणजे पंतप्रधान या राष्ट्रपती पर्यंत तिथे अजून ह्याची एकीकरण होण्याची गणित अजून वाढत असतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्याला एक कॉग्निटिव्ह प्रोसेस म्हणतात. कॉग्निटिव्ह म्हणजे अनुभूतीची प्रक्रिया असतात. आणि अनुभूतीची प्रक्रिया कधी तुम्ही लक्ष घातलं तर ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य तऱ्हेने कशी माहिती गोळा करतात, कितपर्यंत तुमच्याकडे माहिती आहे, आणि तुम्ही सत्तासाठी कशी वापरू शकतात, या धोरणासाठी कशी तुम्ही हे वापरू शकतात, हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्याच्यानंतर आपल्याकडे आलेला आहे कॉन्सेप्ट ऑफ ग्रुप्ड थिंकिंग. ग्रुप्ड म्हणजे आपण काय म्हणू शकतो, विचित्र विचार. तुम्ही निर्णय घेणारेकडे तुम्ही पाहिलं तर त्यांनी सगळं समस्याला छोट ह्याच्यामध्ये वेगळं करण्याची परिस्थिती करतात. म्हणजे दरेक स्टेप करून त्याशी तुम्ही गणितामध्ये करता. पहिली अनकमिटेड थिंकिंग. तेव्हा तुम्ही विचारमध्ये कमिटमेंट, अनकमिटेड म्हणजे कुठे तुम्ही निर्णय घेणाऱ्यामध्ये तुम्हाला माहिती नाही कशावर विचार करायचं, आणि ते समस्या कशी होणार, आणि कोण तुमची ऍडवायझर आहे, आणि ते लोक त्यांची विश्वासची प्रणालीमधून कशी ते निर्णय घेणार. आणि इथे तुम्ही पाहिलं तर थिअरेटिकल थिंकिंग म्हणजे तुम्ही इथे सिद्धांतपूर्वक तुम्ही घेता, तुम्ही अशी विचार करणार की सगळं विश्वास ऍबस्ट्रॅक्ट असतात आणि ते एका मूल्याची बौद्धी असू शकतात, अशी वाटू शकतात, आणि हे सगळं आतून प्रचंड कन्सिस्टंट असू शकतात, स्थिर पण असू शकतात, तरी अनिश्चिततामध्ये असू शकतात. सो सायबरनेटिक कॉग्निटिव्ह म्हणजे सायबरनेटिक विश्वास, सायबरनेटिक
अनुभूती पॅराडाईम कडे तुम्ही पाहिलं तर हा बेसिकली लोक म्हणतात अॅनालिटिक पेक्षा हा बरा आहे. आता आपण एक सिद्धांत क्रायसिस बिहेवियर, क्रायसिस म्हणजे संघटना आपल्याकडे समस्या संकट वर्तनकडे बघितलं तर तेव्हा जेम्स ए रॉबिन्सनची म्हणणं आहे की आतापर्यंत आपल्याकडे मोठा थिअरी नाही, बिकॉज आपल्याकडे आतापर्यंत आपण क्रायसिस मॅनेजमेंट म्हणजे संकट व्यवस्थापन कशी करायचं ह्याच्याकडेच आपण लक्ष घेतलं. पहिली ते समस्या काय आहे, संकट काय आहे आणि संकटची थर काय आहे आणि संकटामध्ये त्याची शेवट आपल्याला काय पाहिजे, उद्देश काय पाहिजे, गोल्स काय पाहिजे आणि निर्णय घेणारे काय परिस्थिती आहे, संघटनांची दबाव काय आणि संघटनांची व्यवस्थापन काय आहे. आता 3 आपल्याला मेन एलिमेंट्स आहे. आपण पाहिलं तर थ्रेट हाय प्रायोरिटी म्हणजे आपल्याला धोका अतिशय मोठे आहे, त्याशी आपल्याला कारगिल या चीन गलवानमध्ये त्याशी आपल्यावर आक्रमण केले. आणि दुसरा वेळ पण कमी आपल्याला उत्तर देण्यासाठी आणि ह्याच्यात सरप्राईज आहे, आपल्याला अचानक करण्याची गोष्टी आहे. आणि मायकल ब्रीचर आणि जॉनथन विकेनफिल्डनी सांगितलं की दरेक परिस्थितीमध्ये बदल पाहिजे तर एका राज्याची आतलं आणि बाहेरची वातावरण मध्ये तो आपल्याला निर्णय घेणारे ची दृष्टिकोन त्यांची कुठली मूल्यांवर आहे, म्हणजे त्यांना धोका कुठे वाटतं, किती वेळ मिळतात आणि लष्करी विरोधी कशी आहे. आणि हे तुम्ही पाहिलं तर हे ते नौकरशाही थ्रू आपण हे कशी त्याची रूट केलेला आहे. आता क्रायसिस मॅनेजमेंट भरपूर हा आता कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट खाली पण आले, म्हणजे संकट व्यवस्थापन कशी करायचं, म्हणजे जिंकणं ते तोट समाप्त करणं पण करणं अवघड आहे, बट त्याला कशी नियंत्रण मध्ये ठेवायचं हा एक अतिशय महत्वाचे विषय आलेला आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. संकट हा तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणाला केंद्रित आहे आणि हा तुम्ही पाहिलं तर तुमची हित काय आहे, तुमची प्रतिमा काय आहे आणि तुमची सहयोगी कोण आहे, तुम्ही कोणाबरोबर आघाडी आहे तुमची आणि ते हे सगळं. दुसरं तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर संकट आपल्याला काय काय परिस्थिती आपल्या पुढे येतात आणि काय काय अस्थिर गोष्टी आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये आणि हा सबसिस्टम्स कशी काम करतात. आणि तुम्ही पाहिलं तर इथे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये संकट आणि संघर्ष कडे तुम्ही पाहिलं तर सौदाबाजी असतात आणि त्याच्यानंतर वटागटी असतात, दबाव असतात, धमकी असतात आणि वर जाणं एस्केलेशन आणि डिएस्केलेशन पण असू शकतात आणि वेग सत्ताची एकीकरण असू शकतात, हित असतात, मूल्य असतात आणि दृष्टिकोन असतात. हा प्रचंड आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये, आंतरराष्ट्रीय संघटनामध्ये, परराष्ट्र धोरणामध्ये आणि त्याची निर्णय घेणाऱ्यामध्ये वापरलेला आहे. आता काय कॉजेस आहे, म्हणजे कारण काय आहे. आपण कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पाहिलं तर कुठली युद्ध या संकट या संघर्षाला कारण काय, एकमेकांच्या विरुद्ध आधीची विरोधीपणा या तेव्हाच काय काय विषयावर आपल्याला वेगळं विचार आहे. सो ह्यांनी 26 ऐतिहासिक संकट घेतले 1898 मधून आणि त्यांच्यावर अभ्यास करण्याची प्रक्रिया केलेला आहे. आणि इथे पाहिलं तर ते म्हणले कैशी संकट कैशी प्रकारची असतात. एक आहे उत्पादन करू शकतात, म्हणजे तुम्ही तुमची परराष्ट्र धोरणाची निर्णयामुळे करू शकता. त्याची जर्मनीनी पोलंडची
आक्रमण केले 1939 मध्ये आणि त्याच्यामुळे दुसरा महायुद्ध सुरू झाले. दुसरा स्पिन ऑफ क्राइसिस, स्पिन ऑफ संकट म्हणजे आधीच तिथे संघर्ष आहे आणि एक तिसरा पार्टी आत येऊन त्याच्यावरनं करण्याची प्रयत्न करतात. तशी जर्मनीनी सबमरीन युद्ध, जलयुद्ध अमेरिकेविरुद्ध केले. तिसरा आपण म्हणतो ब्रिंकमनशिप संकट, म्हणजे एक राज्य दुसऱ्या राज्याला आव्हान देते आणि आव्हान दिलं नाही मग या त्या आव्हानाला तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. तशी सोव्हिएट ब्लॉकेड ऑफ बर्लिन 1948. सो यशस्वी संकट व्यवस्थापन कशावर आहे? दोन्ही बाजूची निर्णय घेणारे नेत्यांची पहिली त्यांनी युद्धाला जायचंच नाही. दुसरं त्यांची मुक्त निर्णय घेणाऱ्याचे वातावरण आहे आणि एकत्र राजकीय अभिजन आणि सांस्कृतिक संघटना आणि व्यक्तिगत पातळीवर त्यांची वर्तवणूक हे सगळं तुम्ही व्यवस्थित असलं तर कुठली संकट आपण नियंत्रण मध्ये ठेवू शकतात. आणि राज्याची वर्तवणूक कशी आहे ते संकटाची वेळेत आंतरराष्ट्रीय व्यवस्थाची रचना आणि लष्करी तंत्रज्ञानची काय आकार असू शकतात. इथे तुम्ही पाहिलं तर भरपूर लेखकांनी म्हणतात की द्विकोणी आंतरराष्ट्रीय व्यवस्था अतिशय स्थिर होती, बहुकोणी आंतरराष्ट्रीय व्यवस्था तेवढं स्थिर नाही. तर लोक म्हणतात जास्त खेळाडू असले तर ते नवीन खेळाडू बद्दल आपल्याला माहिती नसतं. ते माहिती नसलं तर ते कितपर्यंत युद्ध करायला तयार आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही त्यांची काय स्वभाव असू शकतात, त्यांची संस्कृती काय. दुसरं तुम्ही पाहिलं तर सौदेबाजीची टेन्शन पण असू शकतात. दोन विरोधी पक्षाबरोबर शत्रू बरोबर पण एक बहुकोणी आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये अतिशय अजून अवघड जातं. आणि त्याच्यावर अणुशस्त्र तंत्रज्ञान तुमच्याकडे असलं तर हे अजून ते युद्धाची प्रक्रियामध्ये वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय पातळी तुम्ही पाहिलं तर आतापर्यंत अणुशस्त्रामुळे लोकांनी वर काहीतरी डेटरन्स लागलेल्या, बट हे ऐशी डेटरन्स लागणार का पुढे आणि बहुकोणी आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये. आणि इथे पाहिलं तर संकट व्यवस्थापनकडे तुम्ही लक्ष घातलं तर हे एस्केलेशन म्हणजे वाढवणं आणि कमी करणं मध्ये कशी आपलं हितांमधून आपण करतो. तुम्ही गलवानमध्ये हे पाहिलं असेल भारत आणि चीन मध्ये. आणि हा आणि तुम्हाला माहिती आहे चीन प्रचंड खोटं बोलतात, पण ते कधी आपल्याला एक माहिती पाहिजे की PLAनी कधी ते दुसऱ्या बाजूनी तयार असले ते युद्धासाठी त्यांची सैन्य कधी जिंकले. आणि यंदा गलवानमध्ये तुम्ही पाहिलं आहे की भारत तेव्हा त्यांना उत्तर दिले मग त्यांना हे करू शकलं नाही. आणि इथे तुम्ही पाहिलं तर अतिशय महत्वाची काय आहे? मोटिवेशन. आणि हा मोटिवेशन अतिशय महत्वाचे. सो भारतमध्ये तुम्ही पाहिलेले की नेत्यांवर पण हा अतिशय महत्वाची आहे की आपण कशी उत्तर देतो आणि आपल्याला वाढलेला क्षमता पण आपल्याला एकमेकांना घेण्याची हे धोरणावर पण फरक पडतो. आता तुम्ही पाहिलं तर सिस्टमॅटिक स्टडी आपण पद्धतशील अभ्यास आंतरराष्ट्रीय संकट वर्तनवर केले तर आपल्याला हा लक्षात येतात की हा तुम्ही पाहिलं तर भरपूर मी म्हणलंय त्या लोकांनी अभ्यास केले आणि अभ्यास केल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की आंतरराष्ट्रीय संकट मध्ये एकमेकांची प्रतिमा आणि वर्तवणूक
महासत्तेंकडे कैशी आहे. हा वर्तवणूकची पॅटर्न एवढं काय वीक खेळाडूकडे आपण कैशी बघतो. एकमेकांशी आपल्याकडे अणुशस्त्र आहे का नाही आणि त्याच्यावरनं आपण कैशी परराष्ट्र धोरण चालवतो. आणि तुम्ही पाहिलं तर आपण सौदेबाजी विरोधींची आणि शत्रू राज्यांबरोबर कैशी करतो. आणि आपलं आघाडी कैशी आहे, म्हणजे आपलं सहयोगी मित्र देश आपल्या बरोबर येणार का कुठलं संकट झालं तर. आता आपण क्वाड केलं चीन विरुद्ध, आणि तुम्ही पाहिलं असेल गलवानच्या वेळेत अमेरिकेने दक्षिण चीन साऊथ चायना सी मध्ये भरपूर त्यांनी एक्सरसाइज पण सुरू केली. आणि आता आपलं तैवान आणि ह्यांच्याशी पण संबंध प्रचंड चांगलं झालेला आहे. सो आंतरराष्ट्रीय पातळीवर हा अतिशय महत्वाची कारण असतात, तेव्हा तुम्ही ह्याची अभ्यास करतात, संकटाची अभ्यास करतात. आंतरराष्ट्रीय संकट वर्तन प्रोजेक्ट चाललेला आहे आणि हा प्रोजेक्ट वरनं दोन गोष्टी आले. कुठली संकटला दोन लेवल असतात, मायक्रो लेवल आणि मॅक्रो लेवल. मायक्रो लेवलवर तुम्ही पाहिलं तर ते व्यक्तिगत राज्याची परराष्ट्र धोरणाकडे तुम्ही लक्ष घालायला पाहिजे. आणि इथे पाहिलं तर त्यांची 3 मूल्य असतात काय काय बेसिक, आणि त्याला त्यांनी रेस्पॉन्स कशी देणार आणि म्हणजे प्रतिसाद कशी देणार, आणि हा अतिशय महत्वाची आहे. दुसरा हाय प्रॉबेबिलिटी, कुठली आपण एकमेकांवर युद्ध जाणार का, आणि गेले तर दोन्ही बाजू तयार आहे का युद्ध. सो निर्णय घेणाऱ्याची तुम्ही पाहिलं तर हा काही संकट आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांशी होऊ शकतात, आणि हा संकट वाढत वाढत युद्धामध्ये पण होऊ शकतात. बट ते युद्ध होऊ नये म्हणून सगळ्यांची एफर्ट्स असतात की हे युद्धापर्यंत जाऊ नये म्हणून. आता काय काय आपल्याकडे संकट संघर्ष वातावरण आहे. म्हणजे 2 राज्यांमध्ये भरपूर दिवसामधून मोठा विरोध आहे. त्याची भारत आणि चीन, भारत आणि पाकिस्तान आपल्यामध्ये प्रचंड समस्या आहे. अँड हिंसा होत असतात वेळेवेळेवर, आणि कधी कधी संघर्ष पण होतात. दुसरा, ते संघर्षामुळे युद्ध सारखं होत असतात. तिसरा, ते संकटमुळे आपल्याला काय काय संकट संघर्ष या युद्ध नसलेले तरी होऊ शकतात. आणि आता आपण मानसशास्त्र आणि निर्णय घेणाऱ्याची प्रक्रियेकडे थोडं लक्ष घातलं तर आपण काय काय प्रश्न आपल्या समोर येतात. पहिला, निर्णय घेणारे नेता परिस्थितीकडे काय दृष्टिकोन आहे, आणि ते दृष्टिकोनवरने त्यांनी निर्णय आणि निवड कशी करतात. दुसरं, निर्णय घेणाऱ्यांची निर्णय कुठलं प्रतिमा म्हणजे खरी प्रतिमावर त्यांची काय अनुभूती वर परिणाम होतात आणि त्यांनी निर्णय कशी घेतात. आता प्रतिमा तुम्ही पाहिलं तर अनुभूतीवर रचनात्मक असतात, आणि आपली मेंटल रेप्रेझेंटेशन पण असतात परिस्थितीची, आणि त्याची दृष्टिकोन पण दुसरा खेळाडूंशी, आणि आपलं काय ऑल्टरनेटिव्ह चॉईसेस आहे त्याच्यावर पण आपल्याला निर्णय घेतो. आता तुम्ही मानसशास्त्राकडे लक्ष घातलं तर हा प्रक्रियामध्ये आपल्याकडे प्रतिमा कशी आहे आणि आपलं संबंध हा प्रतिमा आणि अनुभूती मध्ये कशी आहे, म्हणजे आपलं मेंदू मध्ये हा कशी काम करतात, हा अतिशय गुंतवणूक आहे. आतापर्यंत प्रचंड लोकांना कळलं नाही की लोक कशी निर्णय कशी परिस्थितीवर अशी कशी घेऊ शकतात आणि घेतात. सो अनुभूती आणि तुम्ही परिसादकडे बघितलं, प्रतिसादकडे बघितलं तर ह्याच्याकडे आपल्याला तत्वज्ञानी विश्वास पण असू शकतात.
म्हणजे आपलं विरोधीकडे बघण्याची आपण कैशी दृष्टिकोनवरनं बघतो आणि आपल्याकडे सत्ता किती आहे आणि ते सत्तावरनं आपण ते सत्ता कितपर्यंत आपण वापरू शकतो आणि ते विरोधी विरुद्ध आपण आपल्याला किती क्षमता आहे हा अतिशय महत्वाचे. हा तुम्ही निर्णय घेणाऱ्याची प्रक्रियामध्ये तुम्ही पाहिलं तर हे भरपूर कारण असतात आणि निर्णय घेणारे युनिटची रचना असतात. त्यांनी माहिती कशी मिळवतात आणि ते माहिती कशी प्रोसेस करतात म्हणजे ते प्रक्रिया कशी करतात आणि त्यांची पर्सनॅलिटी कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे निर्णय घेणाऱ्याची आणि राजकीय आघाडी कशी आहे त्यांची सिद्धांत काय आहे आणि त्यांना लोकांकडून सपोर्ट आहे का आणि त्यांच्या आतला देशांमध्ये पण विरोध काय आहे. तुम्हाला माहिती आहे चीनने भरपूर भारतीय प्रसार माध्यमांना आणि ह्यांना पैसे देऊन त्यांच्या बाजूने बोलण्याची हे केले. आपलं भरपूर पार्टीयांना पण त्यांनी कशी केलेले आहे. तो हा त्यांनी भारताविरुद्ध पण करू शकतात. आणि आता पाहिलं तर हेरमन आणि फ्रिशलेंकर त्यांनी एक सिद्धांतच काढले प्रतिमाबद्दल आणि हा प्रतिमा काय आहे रणनीतीची दृष्टिकोन कशी असू शकतात. पहिली ते म्हणतात कुठली प्रतिमा असतात विरोधी प्रतिमा शत्रूची प्रतिमा. इथे तुम्ही दुसरं देशाला शत्रू म्हणूनच म्हणतात हे आपल्याला पारंपरिक सुरक्षा विविधतामध्ये येतं. दुसरं डिजनरेट म्हणजे भ्रष्ट प्रतिमा. भ्रष्ट प्रतिमा म्हणजे काय आहे तुम्ही दुसऱ्या राज्यांकडे कशी बघतात तुमची सांस्कृतिक वर्चस्व असल्यासारखं. कशी ॲडॉल्फ हिटलरनी दुसऱ्या राज्यांकडे युरोपियन राज्यांकडे बघितलेले आर्यन रेस. नाहीतर चीनची मिडल किंगडम म्हणजे आम्ही सगळ्यांची वर्चस्व आहे. तिसरा कॉलनी वसाहत प्रतिमा आणि इथे काय अशी तुम्ही पाहिलं त्यांना तुम्ही सांस्कृतिक पातळीवरनं तुमच्या कालचा दर्जा देतात. तशी युरोपची वसाहतवादची वेळेत तुम्ही पाहिलं या ब्रिटिश लोक भारतीय संस्कृतीकडे त्यांनी बघितलेलं दृष्टिकोन तशीच होती. खरं आपण त्यांच्या वर्चस्व आहे बट आपल्याला तशी खाली टाकून ते एक नरेटिव्हच बांधलेला आहे. 4 इम्पिरियल इमेज. इम्पिरियलला आपण शाही पण म्हणू शकतो आणि साम्राज्य प्रतिमा पण बघू शकतो. इथे तुम्ही पाहिलं तर हे कशी आहे इथे तुम्ही शक्तिशील राज्य आहे म्हणून तुम्ही एक वसाहतकडे बघण्याची दृष्टिकोन आहे. 5वा अलाय इमेज म्हणजे सहयोगीची प्रतिमा. सहयोगीची प्रतिमा म्हणजे काय तिथे एक राज्य केलाडू दुसरीकडे फायदेशी आणि एकत्र कशी आपण सहकार्याची वेळ आपण कशी एकत्र राहू शकतात. ह्याच्यात सत्ता आणि संस्कृतीची काय समीकरण नाही आहे आणि तुम्ही पाहिलं तर हा संस्कृती तुम्ही कशी करू शकतात ह्याच्यावर अतिशय महत्वाची संकल्पना आहे. सो इथे तुम्ही पाहिलं तर आपण ह्याच्यावर उदाहरण काय देऊ शकतो क्वाड. क्वाड काय आहे भारत ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि जपान. आपण सत्तेमध्ये काही आपलं समान नाही आणि संस्कृती पण आपल्या सगळ्यांची वेगळी आहे तरी आपण एकत्र आलेला आहे त्याला आपण म्हणतो सहयोगी प्रतिमा. सो इथे आपण हा लेक्चर संपूया आणि पुढे आपण सायंटिफिक स्कूल या वैज्ञानिक शाळेची अजून 2 लेक्चर्स करून आपण हा वैज्ञानिक शाळा संपून टाकूया. तो वैज्ञानिक शाळाची हा लेक्चर मध्ये आपण काय केलं की आपण केलाडू सिद्धांत निर्णय घेणारे सिद्धांतला त्याची सिद्धांत कशी त्यांनी गणित आणि इथून घेतल्यानंतर ते आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्याची वापर कशी झालेला आहे हे अतिशय महत्वाची आहे. थँक्यू. नमस्कार.